फासेपारधी समाजात जन्म घेतलेल्या मुलांच्या आईवडिलांना नेहमी प्रश्न पडत होता की आपल्या मुलाचे जीवनात समोर काय होणार, त्यांचे कसे होणार हा प्रश्न पडत होता। परंतु आता त्या प्रश्नाचे उत्तर प्रश्नचिन्ह आश्रमशाळेच्या रूपाने सर्व फासेपारधी समाजाला सापडले आहेत। त्यांच्यासाठी फासेपारधी समाजातील एक युवक समाजसेवक मतीन भोसले यांच्या रूपाने समाजाला मशिहा मिळाला आहे। मतीन भोसलेंनी प्रश्नचिन्ह आश्रमशाळा 2005 साली मंगरूळ चव्हाळा, तालुका नांदगाव, खंडेश्वर, जिल्हा अमरावती येथे टिनाच्या झोपडीत सुरू केली। बघता बघता आश्रमशाळा छोटे मोठे चढउतार पाहून मोठी झाली। आश्रमशाळेतील शिक्षक श्री अजय काळबांडे सर यांनी फासेपारधी समाजात शिकारीसाठी वापरल्या जाणारे गुण आनुवंशिकतेने त्यांच्या मुलामध्ये येतात तेच गुण ओळखून क्रीडा शिक्षक अजय काळबांडे सरांनी त्या गुणांचा खेळामध्ये उपयोग करून उत्कृष्ट क्रीडापटू निर्माण करत आहेत। त्यांच्या याच प्रयोगामुळे अकोला येथे झालेल्या आदिवासी विकास विभाग महाराष्ट्र शासनाद्वारा अकोला येथे घेण्यात आलेल्या विभागीय क्रीडा स्पर्धेमध्ये प्रश्नचिन्ह आश्रमशाळेच्या विद्यार्थ्यांनी नेत्रदीपक कामगिरी करून अनेक मेडल मिळवून राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धाकरिता हजारो विद्यार्थ्यांमधून निवड झाली आहे। त्यामध्ये खो खो, कबड्डी, भालाफेक, गोळाफेक, थालीफेक, लांब उडी, धावणे अशा विविध खेळ प्रकारामध्ये कौशल्य दाखवित आहेत। विद्यार्थी त्यांनी संपादन केलेल्या यशाचे श्रेय प्रश्नचिन्ह आश्रमशाळेच्या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री मतीन भोसले, मुख्याध्यापक श्री ओमकार पवार, मुख्याध्यापिका नमिता भोसले व क्रीडा शिक्षक मार्गदर्शन श्री अजय काळबांडे व श्री नितेश वारुळकर तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांना देतात। एएस न्यूज महाराष्ट्र करिता शिवनी रसुलापूर येथून प्रतिनिधी मिलिंद कडू। मी अकोला येथे स्पर्धामध्ये सहभाग घेतला होता। कबड्डी आणि भालाफेकमध्ये मी तिथे जिंकून राज्यासाठी माझी निवड झाली। त्याचे यश मिळवलं आहे मी माझ्या कोच अजय काळबांडे सरांना देतो। त्यांनी मला रुची नव्हती खेळातली, त्यांनी मला रुची दिली, मार्गदर्शन केलं। मला पहिले भालासुद्धा पकडता येत नव्हतं, त्यांनी मला हे पण शिकवलं। मी यापर्यंत गेली, माझी निवड झाली कबड्डीमध्ये पण। नमस्कार, मी अजय पंजाबराव काळबांडे। मी प्रश्नचिन्ह आदिवासी आश्रमशाळा मंगरूळ चव्हाळा येथे माध्यमिक शिक्षक या पदावर कार्यरत आहे। मुळातच आमचा फासेपारधी समाज हा जंगलामध्ये राहणारा शिकार करणारा समाज म्हणून ओळखला जातो आणि त्यांच्यातील अशी शिकार करण्याची गुण जी आहे जसे की गोटा मारणे, पक्ष्यांची शिकार करणे, भाला फेकून एखाद्या प्राण्याची शिकार करणे, ह्या गुणांना हेरून त्यांच्यातील ह्या पारंपरिक उपजत गुणांना हेरून आम्ही ते गुण त्यांचे खेळामध्ये वापरत आहोत। त्या माध्यमातूनच त्या खेळाच्या माध्यमातूनच त्यांच्यातील या चिकाटीचा वापर आम्ही खेळामध्ये यश प्राप्त करून घेत आहोत आणि म्हणून आम्हाला राज्य पातळीपर्यंत यश प्राप्त होत आहे। आमच्या शाळेमध्ये आम्ही शारीरिक, मानसिक, सांस्कृतिक, सामाजिक व नैतिक विकास साधण्याच्या दृष्टीने अहोरात्र प्रयत्न करीत असतो। विविध उपक्रमांच्या माध्यमातून आणि क्रीडा स्पर्धांच्या माध्यमातून त्या विद्यार्थ्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचा आमचा मानस आहे आणि याचाच एक भाग म्हणजे नुकत्याच आदिवासी विकास विभागाद्वारा आयोजित महाराष्ट्र शासनाद्वारे आयोजित अकोला येथे झालेल्या विभागीय स्तरीय क्रीडा स्पर्धेमध्ये आमच्या विद्यार्थ्यांनी विविध क्रीडा स्पर्धेमध्ये अतिशय आपल्या प्रतिभा संपन्नतेची चुणूक दाखवली आणि राज्यस्तरावर त्यांनी धडक मारली। हे आमच्या आदिवासी फासेपारधी समाजातील मुलांसाठी आणि संपूर्ण समाजासाठी अतिशय गौरवास्पद आणि अभिमानास्पद बाब आहे आणि या सगळ्या गोष्टींचं श्रेय हे आमच्या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष माननीय श्री मतीनजी भोसले सर यांना जाते। त्यांनी आमच्या शाळेमध्ये विविध क्रीडा आम्ही घेतले, खो खो, कबड्डी, व्हॉलीबॉल, भालाफेक, गोळाफेक, थाळीफेक, लांब उडी, उंच उडी या विविध स्पर्धांसाठी त्यांनी आम्हाला इथे उपयुक्त असं वातावरण निर्माण करून दिलेलं आणि आमच्या पाठीशी नेहमी खंबीरपणे उभे असतात। एक कोणत्याही सोयीसुविधा जर उपलब्ध करून द्यायच्या असतात तर ते लगेच तत्पर असतात आणि त्यामुळेच हे विभागीय स्पर्धेमध्ये आमच्या मुलांनी अतिशय चांगलं यश संपादन केलं आहे, उत्तुंग यश संपादन केलं आहे आणि नक्कीच आम्हाला आमच्या खेळाडूंचा सार्थ अभिमान वाटतो आणि नक्कीच पुढे जाऊन जर आणखी जर चांगल्या सोयी सुविधा जर प्राप्त झाल्या तर नक्कीच आमचे विद्यार्थी ऑलिम्पिक आम्हाला आतापर्यंत जे प्राप्त झालं आहे सोयीसुविधा क्रीडा प्रॅक्टिससाठी तुटपुंज्या सोयीसुविधा प्राप्त झाल्या त्या तुटपुंज्या सोयीसुविधेमध्ये सुद्धा आमच्या खेळाडूंनी राज्य पातळीपर्यंत मदत मारलेली आहे। जर आम्हाला शासनाकडून जर आणखी 1 लाख ते 1 विविध सुविधा मिळाल्या खेळण्यासाठी तर नक्कीच आमचे विद्यार्थी ऑलिम्पिकपर्यंत मदत मारू शकतात आणि पदक प्राप्त करू शकतात। जर विद्यार्थ्यांना आमच्या मैदानावरती चांगला धावण्याचा ट्रॅक मिळाला
आणखी चांगल्या सोयीसुविधा जर प्राप्त झाल्या खेळण्यासाठी तर नक्कीच